हाय. आज ना डेली रुटीन सोडून आठवड्याची जी काही तयारी मी करते ना, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मागे एकदा मी केलं होतं, पण म्हटलं चला आता परत एकदा करून घेऊया. तर मी इथे धाराचं राईस ब्रॅन ऑइल वापरते. ते सगळं बॉटल्स ऑइलच्या बॉटल सगळ्या स्वच्छ धुवून त्यामध्ये सगळं ऑइल भरून घेतलं आणि जे काही स्प्रे बॉटल माझ्याकडे आहे त्याच्यातसुद्धा भरून घेतलं. डेली पोळ्या लाटण्यासाठी पोळीसाठी मला जे तेल लागतं त्या एका बुडग्यातसुद्धा मी तेल भरून घेतलं. त्यानंतर मसाला डब्बा क्लीन केला होता. त्यात मला मसालेसुद्धा भरून घ्यायचे होते. सगळ्यात आधी हळद भरून घेतली, नंतर लाल तिखट बनवून घेतलं. हळद आणि लाल तिखट ना आम्ही घरीच बनवतो, त्यामुळे हे घरचंच बनवलेलं आहे, कारण बाहेरचं वापरत नाहीत आम्ही. त्यामुळे हे घरचं आहे. सो हळद आणि लाल तिखट भरून घेतलं. त्यानंतर जिरे, हे जिरे पावडर भरून घेतलं. जिरे पावडरसुद्धा मी घरीच बनवते. 15 दिवसाचं एकदाच बनवून ठेवते, जसं संपेल तसं बनवते. त्यानंतर मोहरी बनवून घेतली. मोहरीसुद्धा आमच्या घरचीच आहे. सो मोहरीसुद्धा भरून घेतली. त्यानंतर जिरे, त्यानंतर जे काही आपले बेसिक मसाले असतात, जसं की एक सब्जी मसाला आहे माझ्याकडे, ते सुद्धा घेतला आणि त्यानंतर किचन किंग मसाला, असं करून मसाला डब्बासुद्धा अरेंज करून घेतला. आणि एकदम व्यवस्थित धुतल्यानंतर साफ झाल्यानंतर एकदम स्वच्छ असा मसाला डब्बा वाटतो. त्यानंतर मसाला डब्बा अरेंज करून घेतला आणि हा मसाला डब्बा मी आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ धुवून परत अरेंज करत असते. जसं मसाले संपले किंवा थोडंसं घाण वाटलं की लगेचच. त्यानंतर शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे होते, कारण दाण्याचं कूट संपलेलं होतं. आणि आठवड्यातून एकदा हे काम करून घेतलं ना की आठवडाभर म्हणजे 8 ते 10 दिवस तर काही टेन्शन नसतं. म्हणून दाण्याचं कूट भाजून घेतलं आणि मी इकडे सगळी तयार करते. त्या अगस्त्य मस्त त्याच्या मोबाईलवर टाईमपास करत होता. नंतर फ्रूट्ससुद्धा आणले होते. ते सुद्धा फ्रूट्स बास्केटमध्ये भरून घेतले. जसं की नासपती, ॲपल, ग्रेप्स आणि ऑरेंज, हे सगळे फ्रूट्स आणले होते. ते सुद्धा भरून व्यवस्थित अरेंज केले. अशी होती माझी आठवड्याची प्रिपरेशन. कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.